नमस्कार. हाय. कसे आहात सगळे? माधुरीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी करणार आहे कढी. जशी माझी आई बनवायची, जी मी आईकडून शिकली आणि मोस्टली प्रोसेस सेम आहे. सगळेजण मोस्टली तशीच करतात. मी कशी करते, मी कुठल्या पद्धतीने करते, ती तुम्हाला मी रेसिपी आज दाखवते. तर नक्कीच बघा आणि तुम्ही पण घरी तशा पद्धतीने ट्राय करा. चला तर बघूया पुढचे सामान काय काय लागणार आहे आपण त्याच्या संदर्भात. चला तर मग सुरू करूया कढीची रेसिपी. इन्ग्रेडियंट्स खूप सोपे आहेत, जिन्नस खूप एकदम सोपे आहेत, साधे आहेत. जसं आता मी दही घेतलेलं आहे, हे मी गोकुळचं पॅकेटवालं दही आणलेलं आहे. खूप छान असं जाडसर असं दही आहे त्याचं. हे अर्धा किलोचं मी दही आणलेलं आहे, अर्धा किलो दही आहे. नंतर मी मोठे लसूण घेतलेले आहेत, 9 ते 10 पाकळ्या मोठ्या लसणाच्या चॉपरमध्ये चॉप करून घेतल्यात. तुमच्यावरती डिपेंड आहे. मला ॲक्च्युली लसूण आवडतो, तर मी जास्त घेतलेला आहे. तुमच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता. त्याच्यानंतर मग बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. त्याची थिकनेस वाढवण्यासाठी मी इथे जवळजवळ 3 ते 4 चमचे बेसनाचं पीठ घेतलेलं आहे. ह्या मिरच्या घेतलेल्या आहेत. नंतर कोथिंबीर घेतलेली आहे वरून टाकण्यासाठी, गार्निशिंगसाठी. मिरच्या आपण 3 घेतलेल्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे म्हणजे जसं तुम्हाला तिखट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या कमी जास्त करू शकतात. मी 3च घेतल्यात. नंतर इथे फोडणी तयार करण्यासाठी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, सुकलेल्या लाल मिरच्या, आणि कढीपत्ता घेतलेला. आता ह्या मिरच्या ॲक्च्युली मला शॉपवाल्याने चुकीच्या मिरच्या दिलेल्या आहेत. त्या माईट बी थोड्या तिखट असू शकतात. आपल्या ज्या फोडणीच्या तडकेवाल्या मिरच्या मिळतात ना, ज्या रंगासाठी वापरतात किंवा हॉटेलमध्ये आपण जातो तेव्हा तडका देण्यासाठी वापरतात, ज्या थोड्याफार तिखट असतात, जास्त तिखट नसतात, त्या मिरच्या तुम्ही वापरा. त्याची टेस्ट अजून छान एन्हान्स होते. आता मी ह्या लाल 2 मिरच्या घेतलेल्या आहेत, कढीपत्ता. जसं हे आपलं सामग्री आहे. तर आपण आता पुढच्या प्रोसेसला सुरुवात करूया. चला तर मग मी दही आता ह्या भांड्यात काढून घेतलेलं आहे. मी कढी ह्या भांड्यातच बनवत आहे. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये मी आता दही काढून घेतलेलं आहे. आता मी आधी माझ्या विस्करच्या सहाय्याने आधी त्याला विस्क करून घेते, व्यवस्थित मिक्स करून घेते आणि मग आपण पुढची प्रोसिजर करूया. मग हळूहळू पाणी टाकून ते मी त्याचं ताक बनवून घेते अगोदर. तर मग आपलं दही पाणी टाकून फेटून झालेलं आहे, एकत्र करून झालेलं आहे या विक्सच्या मदतीने, मशीनच्या मदतीने. तर मी ह्याच्यामध्ये जवळजवळ हा जो तांब्या आहे त्याचं एवढा अर्धा तांब्या पाणी टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतलेलं आहे. मी जे गोकुळचं दही वापरलेलं आहे पॉकेटवालं, ते मुळातच आंबट आहे. तुम्हाला माहितीच असेल की तुम्हाला जर ताक बनवायचं असेल आणि दही जर आंबट असेल तर त्याची चव खूप अप्रतिम लागते. त्याच्यामुळे एक तर तुम्ही विरजण लावून करा किंवा तुम्ही बाहेरून दही आणून करा, पण शक्यतो तुम्ही प्रयत्न करा की जे दही तुम्ही ताकासाठी ह्याच्यासाठी वापरताय, कढीसाठी वापरताय, ते आंबट असेल. ठीक आहे. तर आता आपण ह्याच्यामध्ये बेसनाचं पीठ टाकून घेऊया. आता मी ह्या मशीनच्या सहाय्याने एकजीव करते, म्हणजे त्या गुठळ्या पण निघून जातील. तर चमच्यानी तुम्हाला वेळ लागेल. ठीक आहे. आता आपण मिक्स करून घेऊया सगळं एकत्र. चला तर मग बेसनाचं पीठ जे आहे, चण्याचं पीठ जे आहे, ते ताकामध्ये टाकून मी सगळं एकजीव करून घेतलेले आहे. हे बघा किती सुंदर असं दिसत आहे ना. मिक्स झालेलं आहे, एकजीव झालेलं आहे. काही गुठळ्या राहिलेल्या आहेत ते आपण चमच्याच्या पळीच्या सहाय्याने जे आहे ते फोडून घेऊया. आता मस्तपैकी असं घट्टसर मिश्रण तयार झालेलं आहे. तर मी काय करते, मी फोडणी टाकून मग ताक वगैरे नाही टाकत. त्यापेक्षासुद्धा मी जसं करते ना त्या पद्धतीने करा, खूप सुंदर चव लागते. आणि नंतर तुम्ही हवं तर कढी पकोडा, म्हणजे तुम्ही वेगळ्या भजी काढून नुसत्या चण्याच्या पिठात लाल तिखट, मीठ, हळद आणि धण्याजिऱ्याची पूड टाकून तुम्ही त्याच्या भज्या काढा आणि त्या टाका. खूप सुंदर लागतं, अप्रतिम. भाजीची गरज नाही, भातासहित खाऊ शकता, चपातीबरोबर खाऊ शकता, किंवा असंच तुम्ही एक ड्रिंक म्हणून थंड करून तुम्ही पिऊ शकता. खूप सुंदर अशी चव येते ह्याला. आता ह्याच्यामध्ये मी ॲड करणार आहे हळद. ॲक्च्युली कसं आहे ना, सगळ्यांनाच कढी हा प्रकार खूप आवडतो आणि ही तर माझ्या आईची रेसिपी आहे. म्हणजे लहान असताना आई आमची आठवड्यातून, महिन्यातून कितीतरी वेळेला आईच्या शाळेतल्या, म्हणजे आई शाळेमध्ये माझी पिऊन होती न्यू इंग्लिश स्कूलला, राममरी शाळेच्या इथे. तर तिथल्या ज्या टीचर्स होत्या ना आमच्या, तर त्या माझ्या आईला आहे ना ताक बाटली भरून भरून द्यायच्या. तर ते ताक आई आणलं घरी की रोज त्यावेळेला तर म्हणजे आठवड्यातून एकदा दोनदा कढी आमच्याकडे व्हायची. कढी मला तेव्हापासून खूप आवडते आणि ही माझ्या आईची रेसिपी आहे.
आणि मोस्टली मी जे काही पदार्थ बनवते आणि ते सगळ्यांना आवडतात ते सगळं माझ्या आईची देण आहे. माझ्या आई खूप सुंदर स्वयंपाक करायची. तर मी सुद्धा छोटासा प्रयत्न सुरू केलेला आहे की माझ्या आईच्या रेसिपीज ज्या मी स्वतः घरी करते, ज्या मोस्टली माझ्या जे फ्रेंड सर्कल आहेत, माझे काही जवळची माणसं आहेत, माझे मिस्टरांचे काही फ्रेंड आहेत, त्यांना सगळ्यांना माझ्या हातची चव आवडते. काही पदार्थ स्पेसिफिक आहेत ना, त्या आवडतात. मी अजूनही शिकते, नाही असं नाही म्हणणार मी. तर तुम्ही नक्कीच ही रेसिपी ट्राय करा, खूप सुंदर होते. आता मी ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहे. काही जणं हळद स्किप करतात, कोण कोण व्हाईट कलरचीच हे आपलं काय म्हणतो ते आपलं हे काय म्हणतो त्याला, आता विसरली मी, पटकन तोंडात शब्दच येत नाही. कढीमध्ये जसं माझ्या सासूबाई कढी कशा करायच्या, त्याच्यामध्ये त्या हळद अजिबात वापरायच्या नाही, त्यांची कढी व्हाईट असायची असे माझे मिस्टर सांगतात. तर मी बनवली, पण कसं आहे ना, आता आपण पहिल्यापासून जे खात आले ती गोष्ट जास्त आपल्याला प्रिय असते. तर मी ह्याच्यामध्ये हळद ॲड करते. आता हळद मी ॲड केलेली आहे. आता आपण कसं रेडीमेड हळद घेतो त्याच्यामुळे त्याला पटकन असा येलो कलर येत नाही. तर आता मी इथे एक अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. तुम्हाला वाटल्यास तुम्ही नंतर अजून त्याच्यामध्ये ॲड करू शकता. आता हे झालेलं आहे आपलं मिश्रण तयार. आता मी ह्याला गॅसवरती ठेवते, त्याला चांगलं कढवून घेते. त्याची एक थिक कन्सिस्टन्सी झाली की मग आपण पुढची फोडणीची तयारी करूया. ठीक आहे, तोपर्यंत वेट करूया आपण. मी गॅस चालू केलेला आहे. सध्या मी फास्ट ठेवलेला आहे गॅस. तुम्ही नंतर तो लो करायचा आहे. ठीक आहे. आता सध्या मी ह्याच्यामध्ये काय काय टाकलेलं आहे, आपलं दही आहे, पाणी मिक्स केलेलं, त्याच्यामध्ये बेसनाचं पीठ टाकलेलं आहे आणि हळद टाकलेली आहे. नंतर तुम्हाला हवं तर तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे ॲड करू शकता. मला असं वाटतं की थोडंसं पाणी ॲड करायला हवं आहे, कारण का आटल्यानंतर मग ते खूप घट्ट होईल. त्याच्यामध्ये मी अजून थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेते आणि हे सगळं मिश्रण जे आहे ते तुम्हाला कढवून घ्यायचं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये आपण हळद टाकलेली आहे, पाणी टाकलेलं आहे, मीठ टाकलेलं आहे, ते एकजीव होईल. त्याला एक येलो कलर, मस्त छान असं येलो कलर सुटेल. आता ह्याच्यामध्ये मला काय ॲड करायचं आहे, एक तर थोडंसं मीठ ॲड करायचं आहे तुम्हाला ज्या चवीप्रमाणे हवं आहे ते. आणि आपण ज्या मिरच्या हिरव्या कापून ठेवल्या होत्या, तुम्ही तुमच्या तिखटाच्या हिशोबाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. आता ह्या ज्या कापलेल्या मिरच्या आहेत त्या मी त्याच्यामध्ये ॲड करते. ह्या मिरच्या आपण टाकलेल्या आहेत. ठीक आहे, म्हणजे मिरची हे जसं उकळत जाईल तसं मिरचीचं तिखटपणा ह्याच्यामध्ये ॲब्झॉर्व होत जाईल आणि तिखटपणा त्याला येईल. त्याच्यानंतर मग आता मी मीठ टाकते कढीमध्ये, आत्ताच टाकते. नंतर आपल्याला फक्त वरून फोडणी द्यायची आहे. तर मी इथे टाटाचं सॉल्ट वापरते. तर टाटाचं सॉल्ट एवढं काही खारट नसतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे कमी जास्त करू शकता. चवीप्रमाणे मीठ वापरू शकता. मीठ वगैरे टाकलेलं आहे, मिरच्या टाकलेल्या आहेत, एकजीव आता होईल हे. आता मी सध्या गॅस जो आहे फ्लेम फास्ट ठेवलेली आहे. जशी ह्याला उकळी आली ना, तर हे जे आतली कढी आहे ना ती बाहेर येण्याचा प्रयत्न करेल. भांडं तसं मोठं आहे, बाहेर येणार नाही, पण त्याला एक प्रकारचं ते उकळी आल्यानंतर जसं बुडबुड येतात ना तसं. तर मग ते उकळी आली की मग तुम्ही नंतर गॅस मंद आचेवरती कढी चांगली कढवून घ्यायची आहे. मग मी पुढची प्रोसिजर दाखवते, तोपर्यंत आपण वेट करूया. बघा, आपल्या कढीला छान कड आलेला आहे. आता आपण गॅस जो आहे तो स्लो फ्लेमवर ठेवूया. झालेलं आहे. आता आपल्याला हे आता लक्ष द्यावं लागेल इथे. तर हे चमच्यानी एक 10 ते 15 मिनटं आपल्याला हलवायचं आहे हळूहळू. ठीक आहे. ह्याच्यामध्ये आपण बेसन ॲड केलेलं आहे, त्याच्यामुळे आता त्याला एक छान असं थिकनेस येईल. आता ह्याला आपण कढून देऊया व्यवस्थित. आता तो स्लो फ्लेमवरती छान त्याला कड येईल, घट्ट होईल, तुम्हाला जसं थिकनेस हवं आहे त्याप्रमाणे. आणि मग नंतर आपण त्याची फोडणी तयार करूया. चला, तर मग आपलं कढीला चांगली उकळ आलेली आहे, आटलेली आहे कढी. एवढा थिकनेस आलेला आहे, कारण का आपण फोडणी दिल्यानंतर एक 5-10 मिनटं अजून आपण त्याला उकळ काढणार आहोत. ठीक आहे. तर आता आपण फोडणीची तयारी करूया. आता मी भांडं ठेवलेलं आहे. मी आता या छोट्या कढईमध्ये फोडणी तयार करत आहे. फोडणीसाठी मी तूप वापरते. तुम्ही तुपाव्यतिरिक्त तेलही वापरू शकता, पण तूप टाकल्यानंतर चव जी आहे ना ती अप्रतिम लागते. तर गॅस मी स्लो केलेला आहे. आपण आधी तूप टाकून घेऊया कढईमध्ये. ठीक आहे. तर इथे तुम्ही
अंदाजाप्रमाणे तुम्हाला जसं फोडणीसाठी हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तूप किंवा तेल वापरू शकता. ठीक आहे. तूप चांगलं कडलेलं आहे. 5 ते 6 चमचे छोटे चमचे मी घेतलेले आहेत तुपाचे. ठीक आहे. आता आपण फोडणी तयार करूया. त्याच्यामध्ये आधी सुरुवातीला थोडंसं आधी मी हिंग टाकते. ठीक आहे. हिंग टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत मोहरी, थोडंसं जिरं आणि आपण त्याच्यामध्ये आता ॲड करणार आहोत फोडणीसाठी लसूण बारीक चिरलेला. लसूण आपला चांगला थोडासा लाल होऊन द्यायचा आहे. त्याचा जो कच्चा स्मेल असतो, चव असते लसणाची स्ट्रॉंगवाली, ती थोडीशी जाऊन द्यायची आहे. पूर्ण लाल नाही करायचं आहे, थोडासा ब्राउनिश करून घ्यायचं आहे आपल्याला. ठीक आहे. तर हे ब्राऊन होत चाललेलं आहे लसूण. कारण का तुम्ही कच्चा टाकलात ना त्याची चव नाही एवढी येणार, पण आपण जसं ब्राउनिश करून लसूण टाकला ना त्याची चव सुंदर लागते फोडणीची. ठीक आहे. आता त्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि ही मिरची आपण जी घेतलेल्या 2 ते टाकते. आपण आता एकत्र करूया सगळं. चला, आपली फोडणी तयार झालेली आहे. आपण गॅस बंद करूया आणि आता आपण आपल्या कढीमध्ये टाकूया. आता मी परत पटकन ह्याच्यावरती झाकण टाकून घेते. उरलेलं आपण नंतर टाकूया त्याच्यामध्ये. ठीक आहे. एक सेकंद 1-2 सेकंद थांबूया, मग नंतर आपण बाकीचं त्याच्यामध्ये मिक्स करूया. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे फोडणी दिल्यानंतर. किती रंगीबेरंगी आपली कढी दिसत आहे. चव तुम्हीच बघाल ना घेऊन, म्हणजे अशी तयार करून बघाल ना जशी मी केलेली आहे. ॲक्च्युली जशी प्रोसिजर मी केलेली आहे ती अजिबात फाटत नाही. बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला वाटतं आहे का कुठे फाटलेली आहे का? एकदम अशी प्लेन आणि सुंदर अशी झालेली आहे आपली कढी तयार. तुम्ही ठीक आहे. आता मी ह्याला कड येऊन देते. चला, तर मग आपली कढी तयार झालेली आहे. बघा किती सुंदर अशी कढी तयार झालेली आहे. आज आमचा संध्याकाळचा बेत आहे जेवणाचा, कढी आणि भात. मी तर पकोडा बनवणार आहे आणि मी सेपरेटली पकोडा टाकून खाणार आहे, कढी पकोडा. आता आपण ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर जी आहे ती गार्निशिंगसाठी ॲड करूया. ऑप्शनल आहे, तुमच्यावरती आहे, नाही टाकली तरी चालेल. तर ही आपली तयार झालेली आहे सुंदर अशी कढी. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आणि तुमच्या घरच्यांनासुद्धा आवडेल. ठीक आहे. चला, तर मग आता मी पुढची रेसिपी घेऊन लवकरच येणार आहे. तोपर्यंत बाय. हॅव अ नाईस डे.